हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहारमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मुंबईचा हा असा फेमस डिश म्हणजे पावभाजी. त्याची रेसिपी आज बघूयात आपण. खाण्यासाठी चवीला फार सुंदर आहे आणि व्हेजिटेबलनी भरलेला आहे. तर चला आपली ही पावभाजीची रेसिपी बघूयात. त्यासाठी मी 1 किलो बटाटा घेतलेली आहे. स्वच्छ साल काढून धुवून अशा प्रकारे, आणि त्याच्यामध्ये गाजर टाकलेली आहे. अर्धा किलोला थोडीशी कमी आहे. शिमला मिरची आहे. हे तिन्ही मी कुकरला लावून घेते आहे. तुम्ही सगळ्या भाज्या एकत्रच लावून घेऊ शकता, वाटाणा, फ्लावर, पण मी ते वेगळं करून घेतलेली आहे. हे बघा, असे मी 2 ते 3 सिटी घेते. फ्लावर आणि मटर मी वेगळं का शिजवून घेते, तर माझे मैत्रीण आहेत, त्यांच्या घरी मटर आणि वाटाणा खात नाही आहेत, म्हणून ती मी वेगळं उकडून घेतलेले आहे. हे देखील नंतर मी त्यांच्यासाठी भाजी करून वेगळं काढणार आहे. तुम्ही सगळं एकत्रच करा. 5 ते 6 टोमॅटो चिरून घेतलेले आहे. 4 टोमॅटोचं प्युरी बनवून घेतलेली. कांदा पण तसंच 2 ते 3 चिरून घेतलेले आहे आणि 2 कांद्याचं बारीक पेस्ट बनवून घेतलेलं आहे. बीट देखील मी 3 बीट होते, ते देखील मी बारीक करून घेतलेले आहे. तर चला, आलं लसणाचं पेस्ट देखील घ्या. चला, आता आपलं तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकलेली आहे. दालचिनीचा तुकडा, थोडंसं ते हे झालं ना, त्याच्यामध्ये बटर टाका. तुम्हाला हवं जितकं तुम्ही बटर टाकून घेऊ शकता. अशा प्रकारे मेल्ट झाले ना, त्याला कंटिन्युअसली हलवत राहा, नाहीतरी ते काळं होतं. कांद्याचा पेस्ट त्याला परतून घ्या व्यवस्थित 2 मिनटासाठी. आता नंतर त्यात आलं लसणाचं पेस्ट तेही टाकून 2 ते 3 मिनटं झाकण लावून अगदी व्यवस्थित त्याला असे हे करून घ्या. आता पुन्हा मी चिरून ठेवलेले कांदे ते देखील त्यामध्ये घातली आहे. ते ह्याला देखील व्यवस्थित परतून घ्या. हे बघा, असे आपले कांद्याला तेल सुटलेलं आहे. आणखीन थोडा वेळ त्याला तुम्ही परतून घ्या. पुन्हा एकदा झाकण लावून अजून 2 मिनटासाठी तुम्ही परतून घ्या. अशा प्रकारे माझे कांदे व्यवस्थित त्यामध्ये मेल्ट झालेले आहेत. आता टोमॅटो देखील मी चिरून ठेवलेले टोमॅटो ते देखील त्यात टाकून त्याला झाकण लावून पुन्हा 5 मिनटासाठी ठेवलेली आहे. आता आपण इकडे आपले उकडलेले जे टोमॅटो वगैरे आहेत त्यांना चेक करूया. बघा, आपले व्यवस्थितपणे उकडलेले आहेत, म्हणजे शिजलेले आहेत. आता त्याला आपण थोडा वेळ ठेवूया. फ्लावर आणि मटरचे ते देखील चेक करूया. हे बघा, हे देखील व्यवस्थित आपले शिजलेले आहेत. ह्यालाही आपण कुस्करून घेऊया अशा प्रकारे. आता आपण आपली पुन्हा एकदा भाजी बघूयात. ह्या स्टेजवर मी जे टोमॅटो पेस्ट बनवून ठेवला होता ते देखील त्यामध्ये घालते. आता हे बघा, आपला व्यवस्थितपणे हे देखील उकडलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये मी ह्याच्यामध्ये प्युरी करून ठेवलेलं टोमॅटो ते देखील यात ॲड करते. हे बघा, ह्याला व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्या. आता झाकण लावून ठेवून द्या 5 मिनटासाठी. आणि मी जे बीट होते त्याला देखील मी त्याची पण प्युरी बनवून घेतला होता, ते देखील त्यामध्ये मी घातलेली आहे. त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्या. पुन्हा झाकण लावून 5 ते 6 मिनटासाठी ठेवून द्या. हे बघा, आपलं तेल व्यवस्थित सुटलेलं आहे भाजीला. हे अशा प्रकारे बघा, पुन्हा एकदा झाकण लावून 5 मिनटासाठी ठेवून द्या.
म्हणजे मिश्रण एकजीव आता शिजायला पाहिजे. हे बघा, आता आपली भाजीची तेल सुटलेलं आहे, तेल वेगळं होतोय, म्हणजेच आपली भाजी शिजलेली आहे. आता त्याच्यामध्ये धनिया आणि जिरा पावडर आणि 2 चमचा लाल तिखट, तुम्ही तिखट तुम्हाला हवं तसं कमी जास्त करू शकता, आणि पावभाजी मसाला, हे सगळं घालून पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्या. अशा प्रकारे 2 मिनटं झाकण लावून पुन्हा ठेवून द्या. ह्यातलं देखील तेल सुटलं आहे व्यवस्थित. आपली पूर्ण भाजी मुरलेली आहे त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये. पण इथं थोडंसं गरम पाणी घालून मी पुन्हा एकदा असं हलवून 5 मिनटासाठी ठेवून देते लो फ्लेमवर. तर बघा, आता आपण उकडून ठेवलेले जे बटाट्याचं वगैरे मिश्रण होतं ते त्याच्यामध्ये ॲड करून घ्या. मी हे सगळं मिश्रण एकदा ॲड करून एका ह्याच्यामध्ये काढून मला हवं तेवढं ह्याच्यामध्ये मी पाणी टाकून, त्याला गरम पाणी टाकून मिश्रण तयार करून घेतली आहे. हे बघा, ह्यातलं बॅटर मी थोडीशी, ही जी भाजी आहे शिजलेली ती भाजी मी वेगळी काढून ठेवते आहे थोडीशी, आणि त्याच्यामध्ये मला किती हवं आहे तेवढं गरम पाणी टाकून मी त्याला लूज करून घेते. ह्या स्टेजवर मी भाजी वेगळी काढून घेतलेली आहे. ह्यात पाणी टाकून मिश्रण पुन्हा एकजीव करून त्यावर बटर ठेवून त्यावर लिंबू, म्हणजे मी लिंबूचे छोटे छोटे क्यूब्स बनवून ठेवलेले आहे, त्या क्यूब्सला त्याच्यावर ठेवलेला आहे. तुम्ही लिंबूचा रस 1 ते 2 लिंबूचा रस त्याच्यावर पिळू शकता. हे बघा, आपलं व्यवस्थित असे मेल्ट झालेला आहे. बटर आणि लिंबू दोन्ही पण त्यात मिक्स झालेले आहेत. हलवून पुन्हा एकदा 5 मिनटासाठी झाकण लावून ठेवून द्या. तर बघा, अशी ही आपली सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे पावभाजीची. हा मुंबई चौपाटीचा अगदी फेमस हा डिश आहे बरं का. तर चला सर्व करायला घेऊया आपण. बघा, मस्तपैकी पावभाजीमध्ये आपण असे वर बटर टाकून कांदे, कोथिंबीर, लिंबू जसं तुम्हाला हवे त्यानुसार खाऊ शकता तुम्ही पावासोबत किंवा ब्रेडसोबत, तर पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता. तर चला, आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.